सुमित राजकुमार आहे. प्रदीप चंद्र लेखे वर्धिष्णु विश्ववंदिता शाह चिनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. या राजाच्या राजमुद्रेला वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. सर्वप्रथम रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा, बहुजनांचा राजा, ज्याला कितीही विशेषणे लावली तरीही कमीच पडतील असा राजा म्हणजे राजे छत्रपती शिवाजी महाराज. शब्दही पडती अपुरी अशी शिवरायांची कीर्ती, शब्दही पडती अपुरी अशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभोनी दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला, सनई चौघडे वाजली. या थोर दिनी माँसाहेब जिजाऊच्या पोटी बाळ शिवबाचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजामाता असे होते. त्यांच्या पत्नीची नावे सईबाई, सोयराबाई व पुतळाबाई असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या वडिलांचा सहवास जास्त लाभला नाही. उत्तम संस्कार देऊन शिवबांना त्यांच्या आईने घडवले. बाळ शिवाजीने बालवयातच स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले. तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त शिवबांच्याच रक्तात होती, फक्त आणि फक्त शिवबांच्याच रक्तात होती. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महान, शिवा काशी, धीरोजी फर्जंद, नेताजी पालकर असे अनेक जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले. स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रम असे अनेक प्रसंग त्यांचे शौर्य आणि पराक्रमाची माहिती पटवून देतात. मुक्या मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे, मुक्या मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे, तुझे पोवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे, तुझे पोवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे. जाता जाता मी एवढेच सांगून जाईन. एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची. देशात लाट आणली भगव्याची आणि मुहूर्तमेव डोरवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, श्रीमंत